भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत। भाऊ छगन भुजबळ यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। अंजली दमानी असं म्हणतात की भुजबळांना भाजपमध्ये घेण्याचा हा संपूर्ण प्रकार आहे। ज्या पद्धतीने भुजबळ जे काही नाट्यमय घडामोडी घडवत आहेत हे सगळं नाटक आहे असं त्यांनी म्हटलं। नाही, मला वाटतं भारतीय जनता पार्टीचं किंबहुना महाराष्ट्राचं या राज्याचं जे नेतृत्व आहे ते अत्यंत समंजस आहे, प्रगल्भ आहे आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये असताना जो आपल्या युतीत सरकारमध्ये पक्ष आहे त्या पक्षाच्या नेत्याला, आमदाराला भारतीय जनता पार्टीमध्ये घेतील अशा प्रकारचं मला वाटत नाही किंवा भुजबळ साहेबांचा सुद्धा तशा प्रकारचा प्रस्ताव असेल असं मला या ठिकाणी वाटत नाही। तथापि एक गोष्ट मात्र नक्की आहे की भुजबळ साहेब एक महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत, ओबीसी समाजाचे नेते आहेत। अनेक वर्ष ते मंत्री राहिलेत, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलंय आणि त्याच्यामुळे त्यांना सामावून घेणं, महायुतीमध्ये असणं किंबहुना राजकीय सामाजिक प्रवाहात असणं या संदर्भात देवेंद्रजींची भूमिका निश्चितच सकारात्मक असेल, त्यांच्या बाजूने असेल। गेलात तरी चालेल, नसलात तरी चालेल अशा प्रकारची भूमिका देवेंद्रजींची असेल असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही। संजय राऊत असं म्हणतात की एखाद्या खुनी माणसाला मंत्रिमंडळात घेतलं जातं परंतु भुजबळांना स्थान दिलं जात नाही। नाही, मला वाटतं भुजबळांच्या संदर्भात संजय राऊतांची जुनी वक्तव्य काढून तपासा आणि मग आता आलेलं भुजबळांचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम असल्याचं स्पष्ट होईल। त्या ठिकाणी एक गोष्ट खरी आहे, बीडचा जो प्रकार झालाय तो गंभीर आहे, दुर्दैवी आहे। त्या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं ठोस आश्वासन दिलंय, आरोपीला मोक्का लावण्याचं जाहीर केलंय आणि त्यामुळं त्या संदर्भात सरकार म्हणून योग्य ती कारवाई करतंय। तथापि या ठिकाणी भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यासंदर्भात ना संजय राऊतांचा विषय ना देवेंद्रजींचा विषय, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षांतर्गत विषय आहे। अजितदादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांचा विषय आहे। संजय राऊतांनी त्या ठिकाणी भुजबळांची काळजी करू नये। भुजबळ सक्षम नेते आहेत, ते त्यांचं नेतृत्व टिकवणं, काम करणं किंवा सामाजिक बांधिलकी समजून समाजात त्या ठिकाणी राहणं हे त्यांना नीट समजतं आणि ते करतील। मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती प्रतिक्रिया जी आहे त्यात किंवा भूमिका जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी मांडावी असं सुप्रिया सुळेंनी कुठेतरी आव्हान केलं आहे की मला वाटतं या सर्व बीड प्रकरणाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधिमंडळामध्ये स्वयंस्पष्ट आणि तपशीलवार अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे। त्या संदर्भामध्ये कोणालाही पाठीशी घालणार नाही हे स्पष्ट जाहीर केलंय। केवळ जाहीर केलं नाही तर आरोपींना मोक्का लावा अशा प्रकारचं ठोस आणि मोठं पाऊल सुद्धा देवेंद्रजींनी उचललेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या कारवाईच्या कृती संदर्भात कोणी संशय घेऊ शकत नाही, घेण्याचं काही कारण नाही। एवढी स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका देवेंद्रजींनी बीडच्या प्रकरणात घेतलेली आहे। बीडचं पालकमंत्री पद जे आहे ते धनंजय मुंडे असेल किंवा पंकजा मुंडे असतील यांना न देता कुठेतरी देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा यांनी घ्यावं अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। ना, मला वाटतं सुरेश धस हे या विषयात सारखा पाठपुरावा करतायत। जिल्ह्यातली राजकीय सामाजिक परिस्थिती या सगळ्या गोष्टीचं आकलन करत देवेंद्र फडणवीस साहेब योग्य तो निर्णय या संदर्भात घेतील। कारण तिथला सामाजिक सलोखा राखणं, टिकवणं हे सरकार पुढचं महत्त्वाचं काम आहे आणि त्या दृष्टीनं योग्य असा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेतील। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध जे आहेत हे उघड आहेत, अनेक पुरावे आहेत असं अंजली दमानी म्हणतात। त्यामुळे कारवाई जी आहे ती दोघांवरती झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये त्या ठिकाणी तक्रारीचे प्लॅटफॉर्म आहेत। आवश्यक ते कागदपत्र पुरावे असतील ते दिले तर त्यांच्यावर कारवाई होईल, परंतु त्याची सत्यता वस्तुस्थिती सुद्धा तपासून घ्यावी लागेल आणि मला वाटतं त्या दृष्टीने कोणीही
कशातून वाचणार नाही, सरकार पाठीशी घालणार नाही, अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. एक शेवटचा प्रश्न, अंबादास दानवे असं म्हणतात की छगन भुजबळांचा वापर जो आहे तो करून देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या ठिकाणी छगन भुजबळांचा वापर करण्या एवढे ते काय दुधखुळे किंवा छोटे नेते नाही आहेत. त्यांना नेमकं काय करावं काय करू नये हे समजतं. अनेक वर्ष राजकीय चळवळीत ते काम करत आहेत आणि देवेंद्रजींनी आयुष्यामध्ये त्या ठिकाणी कोणाचा वापर करून राजकारण केलं नाही. त्यांचं राजकारण हे मेरिटवर आहे, गुणवत्तेवर आहे. महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण, सर्वांशी समन्वय साधत सामाजिक सलोखा राहावा या दृष्टीनंच त्यांनी भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे वापर करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तथापि देवेंद्रजींची सर्वसमावेशक भूमिका असते आणि त्याच्यामुळं सर्वांना सोबत घेत पुढं जावं अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे, वैशिष्ट्यही आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.